पंढरपूरच्या वारीबाबत आमदार मनीषा कायंदे यांनी गंभीर आरोप केलाय। वारीमध्ये नक्षलवादाचे आरोप असलेले काही लोक सहभागी होत असून तिथे जाऊन ते भाषण देत आहेत असा आरोप मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केलाय। तर शासन याबाबत गंभीर असून योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणालेले आहेत। आपण पाहूयात। न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। तर गंभीर प्रकार आहे। मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचं काम केलं। तसंच इकडे आपण पाहतो की बंड्याताता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता 2 दिवसातच आषाढी एकादशी पण येते। तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी। जो मुद्दा उपस्थित मांडलेला शिडी देशमुख स्मारकाच्या बाबतीमध्ये तर खऱ्या अर्थाने शासन या बाबतीमध्ये गंभीर आहे आणि जे काही तिथं आवश्यक बाबी आहेत त्यासाठी जे काही करायचं निधीचं नियोजन शासन करेल आणि त्यांचं उचित सन्मान राखला जाईल। ठीक आहे, आता आपण विधेयकाकडे वळूया। 54 तर आपण विधान परिषदेत नेमकं काय घडलंय पाहिलं आणि आता याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द मनीषा कायंदे आहेत। आमदार शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी हा आरोप केलेला आहे आणि त्यांचा आरोप नेमका काय आहे, त्यांना काय म्हणायचंय, सरकारकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आपल्यासोबत त्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मनीषाजी, आपलं स्वागत आहे। त्याचबरोबर भाजपचे मीडिया प्रमुख नवनाथ बन हे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत। सरकारवर आरोप करण्यात आलेले आहेत काँग्रेसच्या वतीनं, त्यामुळे त्यांच्याकडनं सरकारची बाजू आपण जाणून घेणार आहोत आणि कपिल पाटील माजी आमदार हे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत। या चर्चेमध्ये एक न्यूट्रल व्हॉइस असावं म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे। मी सुरुवातीला मनीषाताई तुमच्याकडे येतो। तुम्ही हा गंभीर आरोप केला आणि अतिशय गंभीर मुद्दा आहे। खरं तर 15-20 दिवसांपूर्वी बंडाताता कराडकर यांनी सुद्धा या मुद्द्याकडे लक्ष वेधलं होतं आणि यावर कारवाईची मागणी केली होती। तुम्ही आज हा मुद्दा मांडलेला आहे, तुमचे मुद्दे नेमके काय आहेत आणि सरकारकडनं तुमची काय अपेक्षा आहे, सर्वप्रथम तुमच्याकडून। धन्यवाद, आपण मला या ठिकाणी या मुद्द्यावर बोलण्यासाठी बोलवलं आणि आपण या विषयाचं गांभीर्य ओळखून आपण त्वरित यावर आज एक चर्चा आपण घेतलेली आहे। खरं तर बंडाताता कराडकर यांनी 15 दिवसापूर्वी खुद्द उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं होतं की कशा पद्धतीनं वारीचा दुरुपयोग किंवा वारी हा एक माध्यम काही लोक वापरत आहेत आणि त्यांनी 7-8 मुद्दे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की कशा प्रकारे हे अर्बन नक्षलाइट हे या वारीचा दुरुपयोग करत आहे। खरं तर पंढरपूरची वारी हा एक जगप्रसिद्ध किंवा जिथे हजारो लाखो वारकरी कोणी त्यांना बोलवत नाही, कुठलंही निमंत्रण नाही, स्वयंस्फूर्तीने वारकरी तिथे पोचत असतात आणि परम श्रद्धा त्यांची विठ्ठलाचरणी त्यांचा माथा टेकवत असतात त्या ठिकाणी। आता या वारीचं जसं शेड्यूल आहे त्याचप्रमाणे या काही लोकांनी त्याचं शेड्यूल बनवलं आहे, त्याचा QR कोड देखील केलेला आहे। जो QR कोड मला असं समजतंय की हा QR कोडला पोलिसांनी ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि म्हणजे जशी वारी जाते त्या टप्प्यावर हे 2-3 संघटना आहे। एकतर संविधान दिंडी पर्यावरण दिंडी। आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळात दिंडीचा उपयोग अनेक लोक करतात वेगवेगळ्या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी। मागे महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये हे वारीमध्ये सांगितलं जातं, स्वच्छता राखा सांगितलं जातं, स्वच्छता दूत तिथे असतात। त्यानंतर पर्यावरण, अनेक वारकरी जाता बीज पेरत जातात, हे सगळं ठीक आहे, परंतु संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत किंवा ती भिंत त्यांनी घेऊन ते गेलेच नाहीत किंवा ग्रंथ घेऊन गेलेच नाही, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याचा अपप्रचार ते करतायत। लोकांचा बुद्धिभेद करण्याचा ही लोक प्रयत्न करतायत। बरं, हे तर ठीक आहे,
त्याच्यानंतर आता हे माझ्याकडे या बाबतीत काही संघटनांनी दिलेले काही नावं पण आहेत. आता यामध्ये ह्या काही लोक ज्या वारीमध्ये आहेत त्यांना ATSनी पकडलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हे आहेत. UAPAच्या अंतर्गत 2010-11 पासून गुन्हा नोंद आहे. त्यानंतर भारतीय दंड संहिता या खाली देखील ते वेगवेगळ्या कलमांखाली त्यांना अटक होऊन नंतर ते बेलवर सुटलेले आहेत. तर असे लोक या वारीमध्ये हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे विविध प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. तुम्ही वारीचा उपयोग यासाठी का करता? तुम्ही वेगळ्या रेल्वे स्टेशनवर करू शकता, ST स्टँडवर प्रचार जाऊन करू शकता, कुठेही तुम्ही जाऊन लोकांना एखादा हॉल बुक करून तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. परंतु वारीचा उपयोग या पद्धतीसाठी, या प्रचारासाठी, या तुमच्या अपप्रचारासाठी तुम्ही का करता? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच याचं गांभीर्य मला लक्षात आलं. मी तो सभागृहात घेतला आणि माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी अतिशय गंभीर दखल या गोष्टीची घेतली. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. कपिल पाटील जी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे वारीचा हेतू शुद्ध आहे, सहिष्णुता आणि भक्ती याचा संगम म्हणजे वारी असते आणि अशामध्ये आपला प्रचार करण्यासाठी वारीचा उपयोग किंवा त्यांच्या मतानुसार दुरुपयोग करू नये. तुमच्यासाठी वेगळे व्यासपीठ आहेत, वेगळ्या फोरमवर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. तुमचे म्हणजे मी तुम्हाला उद्देशून म्हणत नाहीये, या संघटनांना उद्देशून म्हणतोय. यांचा हा जो आरोप आहे, या आरोपात तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय की हा अपप्रचारासाठी वापर केला जातोय वारीचा आणि हा एक घातक प्रकार आहे आणि तो रोखला गेला पाहिजे? हा विनोद तुकारामांचा एक अभंग आहे, त्यातून सुरुवात करतो. ते म्हणतात, जीव अवघे देव खोटा नागवी संदेह, तुका म्हणे मग तुटले भेद. तुकाराम महाराजांनी भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे तुकाराम किंवा भागवत धर्म खरा हा सर्वाठाई परमेश्वर मानतो, सर्वाठाई देव मानतो, तेव्हा त्या संधी निर्माण करता कामा नये. ही अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली जो संधी निर्माण केला जातोय तोच मुळात खोटा आहे. ही गोष्ट मी या मताची सहमत आहे की वारी व्यतिरिक्त जर कोणाचं काही वेगळं मत असेल तर ताई म्हणतात तसं त्यांनी वेगळं व्यासपीठ जरूर निवडावं. पण ही सगळी वारीच मुळात समतावादी वारी आहे. ही सगळी वारीच मुळात संविधानवादी आहे. उलट संतांनी जी मूल्य सांगितली, जे विचार सांगितले ते संविधानात आलेले आहेत. खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी संतांच्या या योगदानाबद्दल अत्यंत कृतज्ञतेने त्यांचं योगदान नमूद केलेलं आहे. आणि ते जसं समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्य तुम्ही पाश्चात्य तत्वज्ञानातून घेतली की असा प्रश्न विचारला गेला, तर बाबासाहेब असं म्हटले होते की भारतीय तत्वज्ञानातली मूल्य आहेत आणि त्यातून मी घेतली आहेत. ती बुद्धाची तत्वज्ञान आहेत, भागवत धर्माची तत्वज्ञानातनं ते आलेली मूल्य आहेत आणि त्यामुळे इथे भेदाभेद नाही. विठ्ठल जो आहे तो सर्वांचा आहे. म्हणजे शेख महम्मदांची पण, संत शेख महम्मदांची जी श्रीगोंद्याहून निघालेली आहे दिंडी, पण आता तिथे जाऊन पोहोचतीये. तिथे भेदाभेदच नाही. शेकडो मुस्लिम मला माहिती आहेत, मराठी मुस्लिम अगदी कर्नाटकातले सुद्धा हे वारीला येतात, एकादशीला उपवास करतात. मी काय उपवास नाही करत, पण ते करतात ना लोक. तर त्याच्या कोणताही भेद नाही. म्हणजे कसायासाठी सुद्धा मांस विकायला उभे होते विठ्ठल. इतकं ते इतका विठ्ठल सर्वव्यापी आहे आणि सर्व दूर पोचलेला आहे आणि सर्वांचा आहे. तर त्याच्यात उगाच भेदाभेद करायचं, कोणाला तरी अर्बन नक्षल म्हणायचं, हे काही बरोबर नाही. हा, तुमच्याकडे जर असा पुरावा मिळाला, खरोखर नक्षलवादी शस्त्र बिस्त्र घेऊन कुठे घुसले असतील तर जरूर कारवाई करा ना त्याच्यावर. पण तुकाराम जर म्हणतात, शब्द हीच रत्न, शब्द हीच शस्त्र आहे. त्या शस्त्रांनी जर कोणी आपले विचार मांडत असेल तर त्याला अडवणूक करणं हे बरोबर नाही. आणि पर्यावरणाच्या दिंडीला विरोध करण्याचं कारण काय? सगळे संत पर्यावरणवादी आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तुकारामांचा दाखला आहे. तेव्हा वारी हीच मुळात, आणि प्रत्येक वारीतली जी स्त्री असते तिच्या माथ्यावरती तुळशी वृंदावन असतं. अगदी त्यांच्या अंतात तुम्ही पाहिलं असेल उसाचं हे असतं, पेर सुद्धा. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. पण याच मुद्द्यावर आता काही वेळापूर्वी मनीषा कायंदे यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. मी जर चुकत नसेल, त्यांनी मला करेक्ट करावं. त्यांचं असं म्हणणं आहे
प्रत्येक भगिनीच्या डोक्यावर तुळशीचं रोपटं असतं. अशा वेळेला संविधानाची प्रत घेऊन तिथं जाण्याची गरज काय? संविधानाबद्दल सगळ्यांना मान आहे, सन्मान त्याचा राखलाच गेला पाहिजे, पण त्यासाठीचं व्यासपीठ वेगळं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर उत्तर द्या तुम्ही, आणि नंतर मनीषाताईंना काहीतरी बोलायचंय. मनीषाताईंना त्यांचं मत राखण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे मी काही त्याचा प्रतिवाद करत नाही. माझं एवढंच म्हणणं, सगळी दिंडी ही समतावादी आहे, संविधानवादी आहे, त्यामुळे तिथे कोणतं ग्रंथ असावा नसावा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. पण दिंडीच म्हणजे आपल्या भारतीय संविधानातली मूल्य आणि भागवत धर्मातली मूल्य याच्यामध्ये जराही अंतर नाही, कोणतंही अंतर नाही. पण तुम्ही माऊलीचे अभंग काढा, ओव्या काढा, किंवा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या म्हणजे माऊलीचे ओव्या काढा, किंवा संत तुकारामांचे अभंग काढा तुम्हाला, किंवा जनाबाईचे अभंग काढा, कोणाच्या याच्यात जात मी मुक्ताईचं पहा, प्रत्येक तुम्हाला असं आढळेल की ते जे बोलतायत ते संविधान बोलतायत. आणि म्हणून संविधानाची प्रत घेऊन कोणी गेलं तर ते आक्षेपार्ह अजिबात काही कारण नाहीये. मी मनीषाताईंकडे जातो, त्यानंतर मला नवनाथ बन यांच्याकडे जायचं, कारण काँग्रेसने एक गंभीर आरोप गृह खात्यावर केला, त्याच्यावर बाबत त्यांना मला विचारायचंय. मनीषाताई, तुमचा मुद्दा. नाही, मला हे म्हणायचंय की जसं आता माननीय कपिल पाटील जी म्हणाले की ते काय बंदूक आणि पिस्तूल घेऊन येत नाही. बघा, अर्बन नक्षलिझम हा जो नवीन विषय जो चालू झाला आहे, कारण नक्षलिझम जे बंदूकधारी जे जंगलांमध्ये इकडे तिकडे वास्तव्य करत होते आणि त्यांचा जो विषय होता, तो आता नक्षलिझम बऱ्यापैकी आपण कंट्रोलमध्ये आणलाय. पण अर्बन नक्षलिझम हे बंदुका घेऊन नाही येत आहे, हे तुमचा बुद्धिभेद करतात, हे तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगतात. बघा, एखाद्या सरकार विरुद्ध बोलणं हे काय अर्बन नक्षलिझम नाही आहे, परंतु जे सर्वव्यापी जे सरकार एखादी चांगली गोष्ट आणत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकांचा बुद्धिभेद करणं आणि सिस्टीम विरोधात, सरकार विरोधात बोलणं, देशाविरुद्ध बोलणं हे वेगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे आता मला सांगा, पंढरपूरच्या वारी हजारो वर्ष तुळशीचं रोप घेऊन जात होते, ठीक आहे, तो एकंदर धार्मिकच ही वारी, संविधान, समता हे सगळं ठीक आहे, परंतु आपण विठ्ठलाचं नाव घेत जातो ना, आपण संविधान संविधान म्हणतो का? जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल म्हणतो. तर माझं म्हणणं काय, संविधानाचा अभिमान सगळ्यांनाच आहे, पण आत्ता तुम्ही हे माध्यम वापरून संत तुकारामांच्या विषयी मग ती भिंत टेक ऑफ कशी घेतली, कशी उडाली, पण मनीषाताई, मला तुम्हाला एक मुद्दा असा विचारायचा आहे. तुम्ही आता म्हटलात की सरकार जर सर्वव्यापी काम करत असेल तर त्याला विरोधाची गरज काय? तुमचा मुद्दा नेमका म्हणजे आक्षेप नेमका कशाला आहे? सरकारच्या विरोधी भूमिका घेण्याला आहे की संविधान विरोधी? कारण तुम्ही आता जसा उल्लेख केला की समता दिंडी असेल, पर्यावरण दिंडी असेल, यात तर संविधानाचा अपमान नाहीये, म्हणजे फक्त सरकारच्या विरोधाला तुमचा विरोध आहे? नाही नाही, तसं नाही अजिबात. बघा, अर्बन नक्षलिझम हा जो आता विधेयक जे जनसुरक्षा विधेयक जे येत आहे आता या अधिवेशनातच, तर त्यामध्ये सखोल चर्चा झालेली आहे. मला फक्त ते विधेयक येणार आहे याचं सांगायचं आहे, परंतु माझं म्हणणं काय, बघा, अनादी कालापासून सरकार विरोध लोक ब्रिटिशांच्या विरोधात आपणही सगळ्यांनी लढा दिला, आपल्या पूर्वजांनी, परंतु आता हे जे अर्बन नक्षलिझम हा जो प्रकार चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसावा आणि तरुणाई त्यांच्या विनाकारण मागे लागून त्यांना देशोधडीला लावण्याचं काम कोणी करू नये, त्यांचं लॉजिकल थिंकिंग कोणी खराब करू नये, त्यांचा बुद्धिभेद करू नये हे, आणि त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नये, यासाठी आपण हा सगळा आपला प्रयत्न. वारकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्याचा गैरफायदा कुणी उचलू नये असं, आणि त्या संघटनेचं वारकर आहे बिलकुल. अगदी बोला. आणि संविधान दिंडी हे बघा, हे नाव त्यांनी अडॉप्ट केलंय, संविधान दिंडी हे नाव त्यांनी त्यांची जी काही संघटना आहे त्याचं नाव त्यांनी ठेवलंय संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी, म्हणजे कोणाला डाऊट येणार नाही. अगदी तुमच्या मुद्द्यांकडे मी येतो आणि तुमच्याकडे काय नेमके पुरावे त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण नवनाथ बन यांना मी या चर्चेत सहभागी करू इच्छितो. नवनाथ, एक अतिशय गंभीर आरोप काही वेळापूर्वी आम्ही ज्यावेळेला मनीषाताईंनी हा मुद्दा मांडला त्यावेळेला आम्ही ती बातमी दाखवली आणि त्यावर जेव्हा आम्ही प्रतिक्रिया घेत होतो त्यावेळेला काँग्रेसची एक प्रतिक्रिया अशी होती की हे गृह खात्याचं फेल्युअर आहे. जर वारीमध्ये अँटी सोशल एलिमेंट्स येत असतील, नक्षलवादी येत असतील किंवा नक्षल सिम्पथायझर येत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले घटक येत असतील तर हे गृह खात्याचं अपयश आणि गृह खातं अजून कारवाई का करत नाही? थेट गृहमंत्र्यांवर आरोप आहे.
विनोदजी, मी या प्रश्नाचं उत्तर देईलच, पण त्याआधी आमचे मित्र आदरणीय कपिल पाटीलजी यांनी तुकोबारा यांच्या एका अभंगाचा उल्लेख केला. मला कपिलजी पाटील यांना सांगायचं आहे, तुकोबांचा दुसरा एक अभंग आहे, भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाथाळाच्या माथी हानुकाठी. खरं तर एखादा अपप्रकार करत असेल, एखादी गोष्ट चुकीच असेल तर भागवत धर्मामध्ये त्याच्या माथ्यावर काठी मारा असं देखील आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा वेगळा चेहरा पांघरून अर्बन नक्षली वारीमध्ये घुसत असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही होणारच आहे. आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस असं म्हणते की गृहमंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे, मुळामध्ये काँग्रेसला या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही. तुम्हाला आठवत असेल, देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढलेल्या भारत जोडो आंदोलनामध्ये देखील अर्बन नक्षल्यांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. अशा पद्धतीचं गंभीर कृत्य काँग्रेसच्या समर्थनामध्ये झालं होतं. त्यामुळे काँग्रेसने भारतीय जनता पार्टीवर आरोप करू नये. भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि आदरणीय देवेंद्रजींची भूमिका नक्षलवादाविरोधात अतिशय खंबीर आहे आणि प्रखर आहे. तुम्हाला आठवत असेल, ज्या गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता, गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षली होते, त्या सगळ्या नक्षलांचा बिमोड करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस हे गृहमंत्री असताना झालेलं आहे. गडचिरोलीमधल्या अनेक तरुणांनी आत्मसमर्पण करून आता मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम करण्यासाठी सुरुवात केली आहे. आणि हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींमुळे झालेलं आहे. मागच्याच महिन्यामध्ये पोलादची सगळ्यात मोठी फॅक्टरी महाराष्ट्रातली आपण गडचिरोलीमध्ये सुरू केली आहे. एवढंच नाही तर गडचिरोलीच्या शेवटच्या गावामध्ये मागच्या 70 वर्षामध्ये कधीही एसटी बस गेली नव्हती. ती एसटी बस देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्यामुळे आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधात आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. अर्बन नक्षल हे आपला चेहरा पांघरून येतात. तुम्हाला अर्बन नक्षल लगेच ओळखता येत नाही. अनेक महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठांमध्ये देखील अर्बन नक्षली करणाऱ्या चळवळी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहेत. त्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे थोडंसं सरकारला जिकरीचं जातं. कारण एक चेहरे पे कही चेहरे बनाते लोक अशा पद्धतीचे वेगवेगळे चेहरे पांघरून येत आहेत. आणि दुर्दैवानं मनीषाताई यांनी जो गंभीर आरोप केलाय की वारीमध्ये अशा पद्धतीचे नक्षल जर का घुसत असतील, अर्बन नक्षल घुसत असतील, तर हे गंभीर आहे. आणि या सगळ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकार सक्षम आहे. आणि त्याचसाठी आपण बघतोय की राहुल गांधी यांच्या भारत जोडो या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्बन नक्षलीशी संबंधित संघटना सहभागी झाल्या होत्या. आणि अशा पद्धतीच्या संघटनांवर आणि अशा पद्धतीच्या अर्बन नक्षलींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्याचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विधेयक येणाऱ्या आताच्या विधानसभा अधिवेशनामध्ये आपण मांडणार आहोत. आणि अशा पद्धतीनं वारीच्या नावावर महाविद्यालयामध्ये, विद्यापीठांमध्ये जे कोणी अर्बन नक्षल शिरकाव करतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. नवनाथ, मी तुम्हाला फक्त एक जस्ट पासिंग रेफरन्स म्हणून तुम्हाला विचारतोय की 15 दिवसांपूर्वी वारी सुरू होण्यापूर्वी बंडाताता कराडकर यांनी सुद्धा हाच आरोप केला होता. त्यांनी काही डाव्या संघटनांची नावं सुद्धा यात घेतली होती. त्यानंतर आता मनीषाताई हाच आरोप करतायत. 15 दिवसात, म्हणजे जस्ट एक पासिंग रेफरन्स, या संदर्भात काही कॉग्निजन्स गृह खात्याकडनं घेतला गेलाय का किंवा सरकारकडून घेतला गेलाय का? निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस अतिशय सक्षम गृहमंत्री आहेत. गृह खातं सातत्यानं वारीच नाही तर पुण्यासारख्या काही भागामध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये देखील अशा पद्धतीच्या कारवाया सुरू होत्या. त्यावर देखील बारकाईनं लक्ष आहे. आणि जिथं कुठं त्याच्यावरचे पुरावे जमा करणं, या सगळ्या प्रकारची प्रक्रिया गृह खातं, पोलीस विभाग हे सगळे सतर्कतेने करतात. योग्य वेळी या सगळ्यांवर जे कोणी असतील त्यांच्यावरचे पुरावे शोधून योग्य वेळी सरकार निश्चितपणे कारवाई केली, याबद्दल अजिबात शंका नाही. अगदी या चर्चेमध्ये आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा जोडले गेलेले आहेत. बालाजी गाडे आपल्यासोबत आहेत. बालाजी, आता तुम्ही नवनाथ बन यांनी काय मुद्दे मांडले ते पाहिले. मगाशी काँग्रेसची ज्यावेळेला आम्ही यावर प्रतिक्रिया घेतली त्यावेळेला अतुल लोंढे यांचं असं म्हणणं होतं की हे गृह खात्याचं अपयश आहे. जर अशा पद्धतीनं अँटी सोशल एलिमेंट्स एखाद्या वारीसारख्या धार्मिक सोहळ्यात घुसत असतील तर हा गृह खात्याचं हे अपयश आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून तुमचे मुद्दे मांडा, त्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. नाही, सगळ्यात महत्वाचं जे आमच्या प्रवक्त्यांनी मांडलं तोच मुद्दा आहे की मनीषाताईंनी जे सभागृहात मांडलं किंवा भाजपचे प्रवक्ते आता जे माध्यमांच्या समोर बोलतायत, जर एवढे अर्बन नक्षल या राज्यामध्ये जर वाढले असतील आणि जर तुम्ही त्यांना प्रतिबंधित करू शकत नसाल तर हे गृहमंत्र्यांचं आणि त्यांच्या खात्याचं अपयश आहे.
आणि या ठिकाणी नवनाथ बन असं म्हणाले की राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा अर्बन नक्षल वगैरे होते, तर ती भारत जोडो यात्रा संपून अनेक वर्ष संपले. त्या यात्रेतले अर्बन नक्षल शोधण्यामध्ये केंद्रातले गृहमंत्री सुद्धा अपयशी ठरलेत, तुमचे पंतप्रधान सुद्धा म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा अपयशी ठरलेत. याचा अर्थ केंद्र आणि राज्यामध्ये सगळ्या पातळ्यांवरती अर्बन नक्षलींना आयडेंटिफाईड करण्यामध्ये भाजपचं सरकार हे अपयशी ठरलेलं आहे, हे त्यांनी या ठिकाणावरती स्वीकारावं. आणि आज वारीच्या संदर्भानं अभंगांचा संदर्भ ते या ठिकाणी देत आहेत. तेच तुकाराम महाराज म्हणतात की सकळांशी येते आहे अधिकार, मग नर नारी आधी करून वेश्याही. म्हणजे या वारीमध्ये जाण्याचा सर्व विचारधारेच्या लोकांना, नर नारी अस्पृश्य प्रश्य उच्चवर्णीय सर्वांना तो अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की जर अशा प्रकारचे वारीत लोक आहेत असं त्यांचे आमदार म्हणतायत किंवा प्रवक्ते म्हणतायत, तर याचाच अर्थ हे गृह खात्याचं अपयश आहे. असे जे कोणी लोक आहेत त्यांना आयडेंटिफाईड करण्यामध्ये राज्याचे गृहमंत्री पूर्णतः अपयशी ठरलेत. हेच काय, अनेक क्षेत्रामध्ये मग ते पॉक्सोचे गुन्हे असतील अथवा महिला अत्याचार असतील किंवा ड्रग्सचे प्रकरण असतील, हे सातत्यानं वाढत चाललेत. याचाच अर्थ असा आहे की गृह खातं हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळं या प्रकारचे जे कोणी लोक आहेत ते पुरावे सादर करावेत. मनीषाताई म्हणतायत त्यांनी माध्यमांच्या समोर, सभागृहाच्या समोर पुरावे द्यावेत. आणि शेवटचा मुद्दा संपवतो. नवनाथ बंज म्हणत असतील की भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षल होते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना, मग तुम्ही राहुल गांधींना किंवा त्याच्या संदर्भातील जे कोणी लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून तुरुंगात का टाकत नाहीयेत? तुमच्याकडे अधिकार आहेत ना, सरकार आहे ना. आपण त्याविषयी नवनाथ बन यांना विचारूया. आणि पुराव्यांसंदर्भात तुम्ही जो उल्लेख केला त्या संदर्भात मी मनीषाताईंकडे पण जाणार आहे. नवनाथ, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे? विनोदजी, आता जे आपले कायदे आहेत त्या कायद्यानुसार, कारण काय, हे अर्बन नक्षल बंदुकी घेऊन येत नाहीत, हे बुद्धिभेद करतात, हे वेगवेगळ्या लोकांचं ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे यांच्या विरोधात थेट नक्षल्यांना ज्या पद्धतीनं नक्षली हे बंदुकी घेऊन कारवाई करायची, गोळ्या मारायचे, अशा पद्धतीचं यांचं धोरण नाही आहे. यांचं धोरण हे लोकांचं ब्रेन वॉश करणं, लोकांना डाव्या चळवळीकडे आणि लोकांना संविधानाच्या विरोधामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान याच्या विरोधामध्ये उठाव करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना आहेत. यांच्या विरोधात आत्ताचे जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार कारवाई करणं थोडंसं कठीण जात आहे. पुरावे असले तरीही बऱ्याच वेळा कोर्टाकडनं हे सगळे अर्बन नक्षली कोर्टाकडनं पळवाट काढतात आणि अशा पद्धतीने कारवाई झाली तरी त्यांना शिक्षा होत नाही. याचमुळं आपल्या सरकारने आता जनसुरक्षा विधेयक आणलंय आणि येणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्येच त्या संदर्भातला कायदा देखील अस्तित्वात येईल याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यामुळे काँग्रेसने अशा पद्धतीचे आरोप करणं की भारतीय जनता पार्टीला काही जमलेलं नाही. भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षम आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय कणखर गृहमंत्री आहेत आणि ज्या पळवाटा कायद्याच्या आहेत आणि त्या पळवाटाच्या माध्यमातून अर्बन नक्षल महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये, आता वारीमध्ये घुसत असतील तर या सगळ्यांवर कठोरातल्या कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक असलेले कायद्यातले बदल देखील करण्यात येतील. आणि ते बदल झाल्यानंतर कुणीही अशा पद्धतीचं अर्बन नक्षलवाद्या संदर्भातली किंवा त्यांच्या समर्थनात भूमिका करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या संदर्भामध्ये 15 नोव्हेंबर 2024 साली काठमांडूमध्ये एक बैठक झाली होती आणि त्यामध्ये काही अर्बन नक्षलीच्या संघटना देखील सहभागी झाल्या होत्या आणि त्या संघटनाच्या माध्यमातून त्या भारत जोडो मध्ये देखील होत्या. त्या संदर्भातले पुरावे जमा करण्याचं काम देखील केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं सुरू आहे आणि त्या सगळ्यांवर देखील कारवाई होईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. काँग्रेसनं आपल्या काळामध्ये बंदुकीचा नक्षलवाद देखील त्यांना संपवता आला नव्हता. आता महाराष्ट्रात कुठेही बंदुकीचा नक्षलवाद नाहीये. छुप्या अजेंड्याने अर्बन नक्षल प्रयत्न करतायत. येत्या काही दिवसांमध्ये जेव्हा जनसुरक्षा विधेयक येईल तेव्हा त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. आणि तुकोबांचाच अभंग सांगतो, तुका म्हणे ऐशा नरा मोजून मारावा पैजारा, हे देखील तुकोबांनी सांगितलंय. त्यामुळे हे देखील काँग्रेसनं विसरू नये. दोन्हीकडचे मुद्दे लक्षात आले. आता माझ्यासोबत श्यामसुंदर सोन्नर महाराज हे आता जोडले गेलेले आहेत. पर्यावरण दिंडी त्यांनी काढलेली आणि आता काही दिवसांपूर्वी बंडा तात्या कराडकर यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यात या सगळ्या दिंड्यांवर सुद्धा त्यांनी हरकत घेतलेली आहे. श्यामसुंदर महाराज, माझा आवाज तुम्हाला येतोय? हो, येतोय, बोला. आता जो एक मुद्दा आता मनीषा कायंदे शिवसेनेच्या आमदार आहेत त्यांनी मांडलेला आहे की या वारीमध्ये अर्बन नक्षल्सचा शिरकाव झालेला आहे आणि त्या माध्यमातून भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना एक
विघातक अशी एक विचारसरणी ते पसरवू पाहत आहेत आणि त्या अनुषंगानं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं की त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. पुराव्यादाखल त्यांनी काही संघटनांची नावं सुद्धा घेतलीत. पण या पर्यावरण दिंडी असेल किंवा समता दिंडी असेल अशा नावाखाली एक वेगळा अजेंडा राबवू पाहतायत अशा स्वरूपाचा एक आरोप होतोय आणि तुम्ही स्वतः पर्यावरण दिंडीचे प्रमुख आहात. काय तुमची यावर भूमिका आहे? रामकृष्ण हरी. मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मी आता आहे आणि आपल्या प्रतिनिधींच्याकडून मला फोन आल्यामुळे आणि अशा प्रकारचा काहीतरी विधानसभेमध्ये मुद्दा आला असं कळल्यानंतर मी थोडंसं गर्दीतून बाजूला येऊन की आपल्याबद्दल होत असलेला अपप्रचार हा समजून घ्यावा आणि नेमकं काय वस्तुस्थिती तेच त्यांच्या कानावर घालावी, त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि म्हणून मी या ठिकाणी आता तुमच्या सोबत जोडला गेलेलो आहे. खरं तर मी आता एक 5-6 मिनिटं सगळं ऐकत होतो आणि हे सगळं ऐकत असताना मला अजिबात संविधान दिंडीबद्दल आक्षेप घेतल्याबद्दल राग नाही आला. तर ज्या तऱ्हेचे हे सगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्याच्याबद्दल मला हसू येत होतं. आदरणीय भाजपचे प्रवक्ते साहेब आता अभंग म्हणाले की तुका म्हणे आयशा नरान मोजीन मारावे पंजरा. कृपया त्यांनी तो अभंग जरा मला पूर्ण म्हणून दाखवावा आणि तो तुकाराम महाराजांनी कोणत्या परिपेक्षामध्ये म्हटलेला आहे म्हणजे ते समजेल आणि इतरांनाही त्याची जाणीव होईल. तर कृपया त्यांच्याकडून तेवढा अभंग म्हणून घेता का आपण अभंग नंतर म्हणून घेऊया. फक्त तुमचा आधी मुद्दा मांडा तुमचा. नाही, महत्वाचं असं आहे की कुठलेही संदर्भ कुठेही जोडायचे, एखादा शब्द घ्यायचा आणि त्या शब्दावरून पंजरा मारावे कुणासाठी म्हटले माहितीये का? जे अशा प्रकारे चुकीचं वागतात, खल प्रवृत्तीच्या लोकांसाठी त्यांनी घेतात. अंगा लावून या राख, माझ्याकडून ऐका कशासाठी म्हटलं ते. अंगा लावून या राख कोणी करती पाप, दावोणी वैराग्याची कळा, भोगिती विषयाचा सोहळा. अशा प्रकारे जे सोंग घेऊन फिरतायत त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. हा संविधान समता दिंडी ही कशासाठी काढली? ज्यांना संविधान 700 वर्षामध्ये वारकरी संतांनी ज्या मानवी मूल्यांचा जागर केलेला आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, वारकऱ्याला धर्म नाही आणि जात नाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. याच्यामध्ये आपल्याला भारतीय संविधानामध्ये समता सांगितलेली आहे. ती समता दिसते. जे संविधानामध्ये मूल्य सांगितले, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व. समतेमध्ये काय म्हटलेलं आहे? समता सांगण्यासाठी आम्हाला पूर्ण गाठापाठ करायची गरज नाही, पूर्ण एक अभंग सुद्धा घ्यायची गरज नाही. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 ते 17 मध्ये ज्या इक्वेलिटी सांगितलेल्या आहेत, जेंडर इक्वेलिटी पासून ते जातीय इक्वेलिटी पर्यंत, या सगळ्या इक्वेलिटी आपल्याला एका अभंगामध्ये मिळतात. यारे यारे लहान थोर, लहान या थोर या भलते याती, कोणत्याही जातीतले. आणि फक्त पुरुष नाही, नारी आणि नर, स्त्री आणि पुरुष या सर्वांना या ठिकाणी यायला सांगितलंय. हे झाला समता. बंधुत्वाबद्दल काय म्हटलंय? सकळाशी येते आहे अधिकार, सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा, आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा हा अधिकार वारकरी संप्रदायाने सगळ्यांना दिलेला आहे. आणि त्याच अधिकाराचं प्रतिबिंब आपल्याला स्वातंत्र्याच्या माध्यमातून, स्वातंत्र्याचे मूल्य आपल्याला दिसतं, त्याच्यामध्ये आपल्याला संविधानामध्ये उमटलेलं दिसतं. आणि बंधुत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये बोलत असताना बंधुत्व हे मूल्य मी का घातलेलं आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात की पोलिसाच्या हस्तक्षेपाशिवाय ज्या वेळेला एखादी व्यवस्था आनंदाने चालेल ते खरं बंधुत्व असेल. आणि आपण या वारीमध्ये पाहता पोलीस असतात, पोलीस जागोजाग असतात, पण कुठेही त्यांना हस्तक्षेप करावा लागत नाही. पण श्याम सुंदर महाराज, मला मुद्दा हा विचारायचा आहे की तुमच्यावर हरकत घेतली जाते, पर्यावरण दिंडी असेल. नाही, तुमचा मुद्दा मला लक्षात आलेला आहे. पण तुमच्या महाराज फक्त तुम्ही जरा ऐकून घ्या की तुमच्यावर जी हरकत घेतली जाते. हा बोला मनीषाताई, बोला मनीषाताई, तुम्ही बोला. नाही, ऐका. पर्यावरणवादी अनेक दिंड्या जातात. इव्हन 5 जूनला पर्यावरण दिवस असतो. वारीमध्ये देखील अनेक लोक वारकऱ्यांना वृक्षारोपण करता जातात. तो विषय नाही आहे. त्या संघटनेने असं एक पांघरून पांघरलंय की संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी, म्हणजे अशा अनेक पर्यावरण वारी आहे. पण ते पर्यावरणाचं नाव, गोंडस नाव लावतायत, पण बोलतायत काहीतरी दुसरंच. हा विषय. महाराज, तुम्ही आरोप ऐकलाय, तुम्ही त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे आणि मी पुढे चर्चेला जाणार आहे. होय सांगितलं ना की मग हा आक्षेप नेमका कुणावर आहे? कारण पर्यावरणाची सरकारची पण एक दिंडी इथे आहे, संविधानाची बार्टीच्या वतीने पण एक दिंडी आहे. आमची सुद्धा एक श्यामसुंदर महाराज गेली 7 वर्ष संविधान दिंडी काढतोय. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, इथे असणारे अनेक जण मला ओळखतात की मुंबईमध्ये मी 35 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर विधान मंडळाचं 12 वर्ष मी त्या ठिकाणी वृत्तांकन केल्यानंतर या संविधानाच्या विषयी लोकांच्या मनामध्ये जागृती व्हावी
डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे आपल्या सर्वांसाठी आहे, ही माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचावी. आणि ती संत विचारावर कसं आधारित आहे, ज्या मूल्यांचा जागर संतांनी केला त्याच मूल्यावर कसं संविधान उभं राहिलेलं आहे हे लोकांमध्ये रुजलं पाहिजे आणि संविधानाविषयी असलेले गैरसमज दूर झाले पाहिजेत. म्हणून 7 वर्ष ही संविधान दिंडी काढली जाते. आणि खरं म्हणजे असा विनाकारण आक्षेप कुणी घेऊ नये, संविधान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. संविधान हा आपल्या मुद्दा थोडासा मुद्दा म्हणजे गैरसमज कोणाच्या मनात नाहीच आहे ना. म्हणजे मी मुद्दा थोडासा मनिषाताईंचा अधिक तुम्हाला सुस्पष्ट करून सांगतोय. त्यांचं असं म्हणणं आहे संविधानाच्या की अर्बन नक्षल्स वगैरे हे जे घटक या वारीमध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे ही वारी बदनाम होते आणि त्यामुळे कारवाई केली जाते. तुमचं नाव वापरतात. त्याचं उत्तर मी राजकीय कुठल्याही पद्धतीचं देणार नाही. राजकीय उत्तर द्यायला तिथं राजकीय मंडळी बसलेली आहेत. जर मी कुणाला नक्षलवादी वाटत असेल संविधान समता दिंडीचा चालक म्हणून, तर माझं सगळं रेकॉर्ड आतापर्यंत तपासावं. माझ्यावरच्या गुन्हेगारी दिंडीला नाव असं देतात तुम्हाला. श्याम सुंदर महाराज सोमनाथ, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला उद्देशून हा संघटना पण अशा स्वरूपाच्या म्हणजे वारीचा हेतू मगापासून वारीचा हेतू यातनं नष्ट होतोय अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. कपिल पाटीलजी मुद्दा थोडासा मी पुढे नेतोय. एक मिनिट मला पूर्ण करू द्या. हा पूर्ण करा. संविधान दिंडीला थोडक्यात तुमचा मुद्दा पूर्ण करा. माझा थोडक्यात पर्यावरण दिंडीला जर आक्षेप असेल तर मग पर्यावरण विभागाचे संविधान पर्यावरण दिंडी कशी काय वारीमध्ये आहे म्हणजे सरकारनं काढलं तर ते चांगलं करणार आहे आणि श्यामसुंदर महाराजांनी काढलं तर ते वाईट करणार आहे, असं आहे का? अगदी नवनाथ तुम्हाला काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. विनोदजी, मला वाटतं चर्चा वेगळ्या बाजूला जाते. आदरणीय मनीषाताई किंवा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने अर्बन नक्षल म्हटलंय त्याच्यामध्ये आपल्याला दिंडीला किंवा वारीला अजिबात आक्षेप नाहीये. वारी ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि संत महात्म्यांनी जे सांगून ठेवलंय त्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच आदर आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हत्या गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा, अशा पद्धतीची वारीची शिकवण आहे. त्यामुळे श्यामसुंदर महाराजांनी स्वतःच्या आपल्या अंगावर घ्यायचा आणि लगेच भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचे हे गंभीर आहे आणि चुकीचं आहे. बालाजी, मी तुमच्याकडे येतो. बालाजी येतो तुमच्याकडे. वारीचं काहीच नाही, तुमचा आवाज येतोय. तुम्ही चर्चेमध्ये ऐकायला येतो तुमचा आवाज. फक्त त्यांचा मुद्दा मांडू दे. वर्ष वारी आहे. भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी संत ज्ञानोबा तुकोबा महाराज पासून संत चोखामेळापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, परंतु त्या वारीच्या नावावर काही लोक आपला अजेंडा रेटत वारकऱ्यांच्या माध्यमातून किंवा वारकऱ्यांचा वेश पांघरून जर का अर्बन नक्षल घुसत असतील तर त्याला आक्षेप आहे. वारीमध्ये साधू संत वर्षानुवर्षाची परंपरा आहे. भागवत धर्माचा प्रचार केला जातोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज म्हणत आमचे सगळे गावातले लोक वारीमध्ये सहभागी होतात आणि त्या सगळ्यांचा आदर आहे आणि त्या सगळेजण या वारीमध्ये सहभागी होऊन हिंदू धर्म आणि भागवत धर्माचा प्रसार करत असतात. त्यामुळे कृपया वारीबद्दल आम्हाला आक्षेप आहे असा अजिबात वारीबद्दल आक्षेप नाहीये. मात्र वारीच्या नावाखाली काही जर त्याचा गैरफायदा घेत असतील तर त्याचा त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे. बालाजी तुमचा मुद्दा मांडा. नवनाथ हा बालाजी तुमचा मुद्दा मांडा. हे खोटं बोलतायत, धडधडीत खोटं बोलतायत. वारी परंपरेबद्दल एकतर यांचं अज्ञान आहे किंवा संघाच्या तालमीतली इथं या ठिकाणावरती भूमिका मांडून चालणार नाही. जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली नवनाथ तुमच्याकडे येतो मी. थांबा जरा. नवनाथ तुमच्याकडे येतो मी. त्यांना मुद्दा मांडू दे. विधेयकाच्या नावाखाली जे पाशवी विधेयक आणू घातलेलं आहे ते विधेयक सरकारच्या विरोधातला कोणताही आवाज देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपला सहनच होत नाहीये. त्यामुळं हम करे सो कायदा हे यांना चालवायचंय. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली लुच्चे लपंगे भ्रष्ट अशा सगळ्यांना एकत्रित घेऊन तयार झालेलं भाजपचं सरकार, त्यावरती त्याच्या विरोधात ब्रश सुद्धा कोणी काढू नये म्हणून जनसुरक्षा नावाचं वाटेल तेव्हा तुरुंगात टाकण्याचं विधेयक हे सरकार आणत आहे. बालाजी, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे की या विधेयकाच्या वातावरण निर्मितीसाठी हे विधेयक पास व्हावं यासाठी वातावरण निर्मिती म्हणून हे मुद्दे मांडले जातात. त्यांच्या पोटातलं ओठावर आलेलं आहे. बालाजी, मला तुम्हाला विचारायचं स्पष्टपणे हे आहे की जनसुरक्षा विधेयक आणलं जाते आणि ते पारित व्हावं यासाठी वातावरण निर्मिती केली जाते असा तुमचा आरोप आहे. नवनाथ एक मिनिट. विधेयक आता नवनाथ पण ऐका, मला उत्तर देऊ द्या. कपिल पाटीलजी येतो मी तुमच्याकडे. हे सगळे ऐका, मागच्या वारीत हे सगळे नव्हते, आताच कसे आले? मनीषाताई मी तुमच्याकडे येतो. फक्त बालाजींना त्यांचा मुद्दा मांडू द्या. बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला वाटलं त्या वर्षीच वारीत काहीतरी वेगळं घडतं, असं नाहीये. त्या मनोहर भिडेचे कार्यकर्ते तलवार घेऊन घुसले होते तेव्हा वारीवरती हस्तक्षेप होतोय. तुम्हाला का वाटलं नाही त्यावेळेला वारी बदनाम होते असं का तुम्हाला वाटलं नाही? तलवारी घेऊन
तलवार आणि शस्त्र घेऊन वारीच्या परंपरेत कोणी घुसत नाही, विचार घेऊन घुसतात तिथं. त्यावेळेस मनीषाताईंचा आवाज मला ऐकायला आला नाही, भाजपच्या प्रवक्त्यांचा आवाज ऐकायला आला नाही. त्यामुळं सोयीनं वारीचा वापर करणं आणि धर्मातील परंपराचा वापर करणं आणि त्याच्यातून स्वतःचा प्रोपोगंडा रेटणं हे भाजप आणि संघाची परंपरा आहे. त्यामुळं सर मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की मी जनसुरक्षा विधेयकाचा उल्लेख या ठिकाणी यासाठी केला. भाजपचे प्रवक्ते असं म्हणाले की आता हे जे सगळे अर्बन नक्षल्स आहेत यांना आत्ताचे कायदे तुरुंगात टाकण्यासाठी हे कमी पडत आहेत, त्यामुळे जनसुरक्षा विधेयक येऊ घातलेलं. याचाच अर्थ काय तर सरकार भ्रष्ट आहे असं जरी कोणी म्हटलं तरी त्यांना सहन होत नाही, म्हणून त्याला तुरुंगात नेऊन टाकायचंय. अशा प्रकारे सरकारच्या विरोधातला एकही आवाज रस्त्यावरती चालणार नाही. म्हणून जनसुरक्षेच्या नावाखाली भ्रष्ट सरकारला सुरक्षा देणारं हे विधेयक येऊ घातलेलं आहे. आणि अर्बन नक्षल असतील तर देवेंद्र फडणवीस आणि सरकारचं अपयश आहे हे मान्य करावं आणि जे कोणी अर्बन नक्षल त्यांना उचलावं आणि तुरुंगात टाकावं. कपिल पाटीलजी या मुद्द्यावर तुमचं मत मला जाणून घ्यायचंय. बालाजी एक मिनिट. कपिल पाटील मला तुमचं या मुद्द्यावर मत जाणून घ्यायचंय की सर हा बोला. नवनाथ तुमच्याकडे येतो मी. कपिल पाटलांना एक मुद्दा मांडायचा, मी तुमच्याकडे परत येतो. विनोदजी मुळा मगाशी आपण ताईंचं ऐकलं की अर्बन नक्षलवादाची राळ उठवण्यात आली आहे, ते मुळात जनसुरक्षा विधेयक पास करण्यासाठी एक वातावरण निर्मितीचा तो भाग आहे, दुसरा हेतू नाही. अगदी वेगळं मत मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची ही संधी शोधता येते आणि त्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे. वेगळं मत मांडणाऱ्यांना अर्बन नक्षल ठरवण्याची जी पद्धत आहे ही आजची नाही आहे, पूर्वीपासून आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पूर्ण कुटुंबाला अतिशूद्र ठरवण्यात आलं आणि बाहेर काढण्यात आलं. त्यांना मंदिरात कधी प्रवेश दिला गेला नाही. तुकारामांना सुद्धा संत तुकारामांना छळ सोसावा लागला. सगळ्या संतांना चोखा मिळाला असेल. तेव्हाही त्या काळात अर्बन नक्षल शब्द नव्हता, पण तेव्हा त्यांना अर्बन नक्षलच ठरवलं गेलं. आताही वेगळी भूमिका मांडणाऱ्यांना अर्बन नक्षल ठरवलं जात आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो, मला स्वतःला सभागृहात असताना ताईंना आठवत असेल 2दा अर्बन नक्षल ठरवण्यात आलं. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हाही मला अर्बन नक्षल ठरवण्यात आलं होतं. शेवटी सभापतीने हस्तक्षेप केला आणि RR पाटलांनी सांगितलं, तेव्हा मग माघार घेतली गेली. त्यानंतर जेव्हा मागे भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं म्हणजे फडणवीस ठाकरे साहेबांचं, त्यावेळेला सुद्धा माझ्यावरती अर्बन नक्षलवादाचा आरोप करून, नुसता अर्बन नक्षलचा नाही, नक्षलवादाचा समर्थक म्हणून आरोप केला गेला आणि माझ्या अटकेसाठीची व्यवस्था केली गेली. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे जे आता मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्पष्ट केलं आणि मग तो आरोप मागे घेतला गेला. त्यामुळे ही पद्धत काय आजची नाही, जुनी आहे. तर अर्बन नक्षलवादाचा आरोप कोणाही करता येईल. जसं आता बनसाहेब म्हणतात किंवा ताई म्हणतात, काय बंदुका घेण्याची गरज नाही म्हणे, जे ब्रेन वॉश करतात, वेगळं म्हणतात, ते अर्बन नक्षलवादी. आणि अनेक लोक आता तुरुंगात आहेत, आजही उमर आहे ना तुरुंगात. अनेक कार्यकर्ते आहेत. किंवा अशा कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा हा प्रयत्न आहे का? अतिशय गंभीर असा आरोप तुम्ही करताय. बालाजींचाही तोच आरोप आहे. आणि दुसरा एक मुद्दा, ताई तुमच्याकडेच येतो मी. 2 महत्वाचे आरोप झालेले आहेत. एक म्हणजे धारकरी ज्या वेळेला वारीमध्ये सहभागी झाले होते त्यावेळेला तुमचा आवाज कुठे, तुमचा म्हणजे सत्ताधाऱ्यांचा आवाज कुठे गेला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनसुरक्षा विधेयकाच्या मंजुरीसाठीची ही वातावरण निर्मिती आहे आणि त्यात सरकारचा हा प्रयत्न आहे की सरकार विरोधी आवाज दाबला जावा. मनीषा ताई तुम्हाला प्रश्न आहे, आवाज येतोय माझा? अच्छा मला वाटलं तुम्ही अजून कोणाला नाही, तरी मध्ये तुम्हाला नंतर माझ्याकडे. 2 महत्त्वाचे आरोप झालेले आहेत. मला कपिल पाटीलजी खरं तर कपिल पाटीलजी खरं तर सभागृहात त्यांचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहिला आहे आणि अनेक वेळा सभागृहात गोंधळ होत असताना कपिल पाटीलजी वेगळ्या पद्धतीने देखील बोलून त्याची एक नवी दिशा देण्याचं त्यांनी काम केलं आहे. परंतु मला त्यांना एक करेक्शन करायचं आहे की ज्या संतांना किंवा सुरुवातीच्या काळात त्रास झाला आहे त्याला अर्बन नक्षलिझम आणि त्यावेळचा नक्षलिझम ही बिरुदावली मला काही थोडीशी पटलेली नाही आहे. त्यावेळेला जो त्रास झाला ती जाती व्यवस्थेच्या मुद्द्यावरून झाला होता किंवा जे शिकलेले विरुद्ध अशिक्षित असा काहीतरी तो होता. मला वाटतं तेही कंपॅरिझन इकडे योग्य ठरत नाही. दुसरी गोष्ट की यावर एक जनसुरक्षा विधेयक जे आहे त्याच्यावर एक समिती स्थापन झाली. सर्व लोक म्हणजे जितेंद्र आव्हाडपासून सगळीच मंडळी म्हणजे सर्व पक्षीय लोक तिथे असतात. कपिल पाटीलजी माझ्याहीपेक्षा अनेक वर्ष
या वरच्या सभागृहात त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. परंतु तिथे 10,000 लोकांचे मतं देखील आले, त्याचा अभ्यास करण्यात आला आणि कमिटीने शेवटी त्याच्यात काही दुरुस्त्या करून ते विधेयक आता यावेळेला येणार आहे. खरं तर कपिल पाटील सभागृहात असायला पाहिजे होतं. मी त्यांना नेहमी म्हणते की तुमच्यासारख्या व्यक्तीने सभागृहात असायला पाहिजे असं मी त्यांना नेहमी म्हणते. परंतु असो, याच्यामध्ये विषय असा आहे, आमचा विषय एवढाच आहे की तुम्हाला दुसरं कुठल्याही मंचावर तुम्ही काही बोला, परंतु वारीचा उपयोग करून अशा पद्धतीने तिकडे भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचा काहीतरी बुद्धिभेद करायचा हा विषय आहे. तुम्ही इतर कुठलाही प्लॅटफॉर्म वापरा ना. आणि दुसऱ्या आरोपाबद्दल तुम्हाला विचारायचं की ज्या वेळेला कपिल पाटील येतो तुमच्याकडे, धारकरी जेव्हा वारीमध्ये सहभागी झाले होते तेव्हा सत्ताधाऱ्यांचा आवाज निघाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे विनोदजी. धारकरी जर आता याचा रेफरन्स नेमका मला आता याच्यावर उत्तर देता येणार नाही, कारण त्यावेळेला कदाचित मी कोणत्या ठीक आहे, कपिल पाटील त्यावर काहीतरी बोलू इच्छितात. कपिल पाटील उत्तर देऊ शकत नाही. धारकऱ्यांची भूमिका वेगळी आहे, वारकऱ्यांचा त्याला आक्षेप होता आणि संतांना छळणाऱ्यांची जी भूमिका होती तीच धारकऱ्यांची आजही भूमिका आहे. प्रश्न तो नाही आहे. जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचं किंवा आणीबाणीचं समर्थन करण्याचं सरकार प्रयत्न का करत हा माझ्यापुढे प्रश्न आहे. या सरकारने आणीबाणीच्या विरोधात 50 वर्ष झाली म्हणून देशभर कार्यक्रम केले. जर आणीबाणीला तुमचा विरोध आहे, लोकशाही स्वातंत्र्याचं तुम्ही समर्थन करू मागता, तर मग लोकशाही स्वातंत्र्य दडपून टाकणारं, त्याचा आवाज बंद करणारा जनसुरक्षा विधेयक तुम्ही का आणतात आणि त्याच्या समर्थनासाठी ते सगळं वातावरण का निर्माण करता हा माझा प्रश्न आहे. मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचं काम करू नये आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. देऊ शकणार नाही, द्यावं लागेल. मागच्या दारांना आणीबाणी आणण्याचा हा प्रयत्न आहे का, या प्रश्नाचं उत्तर आपण नवनाथ बन यांच्याकडनं घेऊया, सरकारचे प्रतिनिधी म्हणून. बालाजी मी येतो तुमच्याकडे. नवनाथजी. विनोदजी, कुठेही मागच्या दारानं आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न नाही आहे. आणीबाणी लागू करणारे या देशामध्ये कोण होते आणि कशा पद्धतीनं या देशातली घटना पायदळी तुडवली हे महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण देशातल्या जनतेनं बघितलेलं आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांचा आवाज दाबला होता. या देशामध्ये कोणी बोलायला लागलं तर त्यांना तुरुंगात टाकणारी काँग्रेस होती आणि आता काँग्रेसचा बुरखा या जनसुरक्षा विधेयकानंतर फाटणार आहे. मला बोलू द्या विनोदजी, मला आता बोलू द्या. बालाजी, त्यांना मुद्दा मांडू द्या. मी तुमच्याकडे येतो बालाजी. आहे कारण राहुल गांधी यांच्या आंदोलनामध्ये अर्बन नक्षलीचे काही लोक होते आणि हे आम्ही सांगत नाही, त्याबद्दलचा अहवाल देखील आलाय. जवळपास 7 संघटना ह्या मनमोहन सिंग सरकार काळामध्ये फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून ज्यांची घोषणा झाली होती, ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलं होतं, अशा 7 संघटनांचे प्रतिनिधी राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानामध्ये सहभागी झाले होते. हे आम्ही म्हणत नाही, मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये ज्या संघटनांना अर्बन नक्षल घोषित केलं होतं अशा संघटनांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये काँग्रेसचा बुरखा फाटणार आहे. काँग्रेसच्या पायाखालची जमीन फिरकलेली आहे, कारण अशा पद्धतीच्या अर्बन नक्षलवाद्यांना हाताशी धरायचं आणि या देशाचं संविधान मानायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्मित केलंय आणि या संविधानाच्या निर्मितीनंतर या देशाची व्यवस्था सुकर आणि चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, यासाठी बहुमताचं आलेलं सरकार असतं. परंतु बहुमत आपल्या विरोधात गेलं की अशा पद्धतीचे छुपे अजेंडे राबवायचे, अर्बन नक्षल्यांना हाती धरायचं आणि संविधानाच्या विरोधात आवाज उठवायचा. इथली व्यवस्थाचा बिमोड झाला पाहिजे, इथली व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालली नाही पाहिजे. यासाठी दुर्दैवानं काँग्रेस सारखा पक्ष गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करतोय आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान मध्ये आपल्याला ते बघायला मिळालं. त्यामुळं अशा ज्या संविधान विरोधी घटकांवर काम करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्यासाठी आपण जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे आणि या जनसुरक्षा विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा गट सर्व गटाचे प्रतिनिधी अधिवेशनामध्ये होते. त्याबद्दलची समिती देखील बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाली आणि त्याचा मसुदा आता जवळपास तयार आहे आणि येणारे आता चालू असलेल्या अधिवेशनामध्ये तो मांडला जाईल.
आता हा मसुदा मांडला जाणार, त्याचं कायद्यात रूपांतर होणार आणि त्याच्यामुळं आपल्या छुप्या अजेंड्याने अर्बन नक्षल आपल्याला चालवता येणार नाही. याच्यामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली. म्हणजे सगळ्या घटकांचा विचार करून हे विधेयक आणलं जाते असा तुमचा मुद्दा आहे. बालाजी, सर मला याच्यावरती असं बोलायचंय, मनीषाताईंनी आता उल्लेख केला आणि नवनाथ बन सुद्धा म्हणाले की याच्यावरती चर्चा होती. त्याच्यावरती जे संयुक्त चिकित्सा समिती जी नेमलेली होती बावनकुळेंच्या नेतृत्वामध्ये, त्यात मनीषाताईंनीच बोलताना उल्लेख केला की 10,000 मतं हरकती आक्षेप 13,000 सुधारणा त्यामध्ये आलेल्या आहेत. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या पटलावरती सरकारनं ठेवल्या पाहिजेत की नेमके कुठले आक्षेप आले, कोणत्या सुधारणा त्या आक्षेपातल्या सरकारनं स्वीकारल्या, हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर हे ठेवल्या गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये अशी भयानक कलम येऊ घातलेली आहे. मिळतील ना तुम्हाला, सगळं मिळेल. वेळ ताई मला बोलू द्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. सगळीकडे माईक बंद करून चालणार नाही. हा बोलू द्या, बोला. बोलू द्या. तुम्ही त्यांचा वेळ घेऊ नका नवनाथ, तुम्ही त्यांचा वेळ घेऊ नका. नवनाथजी बोला. बालाजी बोला. विनोदजी कायदा कसा पास होतो हे तरी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना माहित असायला पाहिजे, एवढंच अपेक्षा आहे. सरळ आहे की सरकारच्या पायाखालची भ्रष्टाचारामुळं इतके भ्रष्टाचारी एकत्रित झालेले. तुम्ही बघा ना, ज्या नेत्यावरती भाजपनं आरोप केला आज ते सोबत आहे. मग ते छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, हे सगळे भ्रष्टाचारी, अगदी अशोकराव चव्हाणांपासून हे सगळे भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये आहेत. यातल्या कुणाचीही चौकशी आम्ही बंद केली नाही. ज्यांच्यावर बालाजी आपल्या चर्चेचा मुद्दा बालाजी आपल्या चर्चेचा मुद्दा भरकटतोय. चर्चेचा थोडासा मुद्दा भरकटतोय. तुम्ही मुद्द्यावर या. इतके दिवस तुमच्यासोबत होते तेव्हा तुम्हाला ते चांगले होते. देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सहन होत नाहीये. त्यामुळं वाटेल त्याला तुरुंगात टाकता येणे आणि सरकारच्या विरोधातले प्रत्येक आवाज पायाखाली दाबणे. हे इंदिरा गांधींचं सरकार नाही आहे. इंदिरा गांधींनी वाटेल त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं. सुरक्षा आज तुम्ही उघडपणे येऊ बोलू घातलेला शकता, आहे. विधान भवनात बोलू शकता, सर्वसामान्य माणूस बोलू शकतो. तुम्ही मला उत्तर त्यामुळे द्या. इंदिरा गांधींचं सरकार नाही आहे. तुमच्या पक्षातल्या ज्या लोकांनी एवढी मोठी यादी आहे की जे म्हणाले होते आम्ही संविधान बदलू, त्यांना सुद्धा तुम्ही तुरुंगात कधी टाकणार आहेत ते सांगा. ज्या लोकांनी तुमच्या आज भाजपच्या तुमच्या मांडी लावून बसतात, अशी प्रचंड मोठी नेत्यांची यादी आहे जे लोकांमध्ये जाहीरपणे बोललेले आहेत. त्यांचे पुरावे उपलब्ध आहेत, सोशल मीडियावरती आहेत सगळीकडे. हम संविधान बदलने के लिए सत्ता में आए, ते अर्बन नक्षलवादी आहेत का नाही? त्यांना तुम्ही तुरुंगात टाकणार आहात का नाही? विनोदजी, हा सगळा विषय जो आहे तो भाजपच्या विरोधात एकही आवाज नको, त्यासाठीची ही वातावरण निर्मिती होती आणि कदाचित मनीषाताईंना त्यासाठी पुढे करण्यात आलेला असेल. हा प्रोपोगंडाचा भाग आहे आणि हे जनसुरक्षा विधेयक भ्रष्ट भाजपा सरकार सुरक्षा विधेयक आहे, या व्यतिरिक्त काही नाही. आणि अर्बन नक्षल असतील, देवेंद्र फडणवीसांचा अपयश आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, कारण ते यांना कंट्रोल करू शकले नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा. बालाजी, माझी चर्चेची वेळ संपत आली आहे, पण मनीषाताईंनी हा मुद्दा उपस्थित केला वारीचा आणि त्यानंतर ही चर्चा उपस्थित झाली, त्यामुळे शेवटचा मुद्दा त्यांनी मांडावा. मी चर्चा संपवणार आहे. बघा, आज मी जो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन विधान परिषदेत मांडला तो एवढ्या पुरताच सीमित होता की वारी हा विषय वापरून, वारीच्या माध्यमातून, वारी एक मंच म्हणून त्याचा वापर करून काही संघटना ज्या लोकांवर काही केसेस आहेत ते बेलवर सुटलेले आहेत आणि ते अर्बन नक्षलिझमकडे वळलेले आहेत, ते त्या वारीमध्ये धर्माच्या बद्दल, लोकांच्या मनात वारीच्या बद्दल, संत तुकाराम महाराजांच्या बद्दल अपप्रचार करतात, बुद्धिभेद करतात आहे. मग ती भिंत गेलीच कशी, मग ती उतरली कशी, बरे काही म्हणजे असं काहीतरी खिल्ली उडवणारं अशा प्रकारचं वक्तव्य आहे. आणि याच्यावर हा माझा मुद्दा होता, त्यांनी बाकी कुठेही जाऊन त्यांचे मुद्दे मांडावे, पण वारीचा अशा प्रकाराने दुरुपयोग करू नये. वारी हा एक धार्मिक विषय आहे. सर्व जाती धर्माची लोक जातात, सर्व जाती धर्माचे तिचे संत तुकारामांचं गीत गातात, अभंग गातात, विठुरायाचा गजर करत जातात. मग हा सगळा धार्मिक विषय नाहीये का? अगदी हा धार्मिक विषयापुरताच मर्यादित राहावा. उपयोग अगदी हा धार्मिक विषय आणि हा धार्मिक विषयापुरताच मर्यादित राहावा. पर्यावरण संत तुकाराम महाराजांनी देखील वृक्षवल्ली आम्हा सोयरे त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व केलं आहे, तेही सगळं मान्य आहे. सगळ्या संतांचं त्याच्यात अभंग, गीत गाणे आणि मनुष्याचं जीवन सुधारावं
किंवा आपल्याला कुठेतरी सद्गती प्राप्त व्हावी, ही वारी त्यातनं बरंच काही शिकवून जाते. अगदी थोडक्यात म्हणजे हा भक्तिभावाचा मेळा आहे आणि हा भक्तिभावाचा मेळा हा भक्तिभावापुरताच मर्यादित राहावा, त्याचा वापर गैरव्यवहारासाठी किंवा गैरप्रकारासाठी केला जाऊ नये या भूमिकेतून त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. आणि त्यावर विरोधकांचे असे आरोप आहेत की हा जनसुरक्षा विधेयक पारित करण्याचा सरकारचा डाव आणि त्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाते. आरोप प्रत्यारोप होत असतील, मात्र विषय संपवताना, चर्चा संपवताना फक्त मुद्दा एकच आहे की वारी हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम आहे, तो त्यापुरताच मर्यादित राहावा. त्यात कोणत्याही प्रकारचे अँटी सोशल एलिमेंट म्हणजे आपण ज्याला असामाजिक तत्व आहेत ती त्याचा शिरकाव होऊ नये, ही एक सदिच्छा म्हणून हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. यावर सरकार योग्य ती कारवाई करेलच, मात्र या सगळ्याचा आरोप प्रत्यारोपांचा संबंध वारीच्या पावित्र्यावर किंवा वारीच्या पावित्र्यावर घाला आणणारा ठरू नये एवढीच अपेक्षा. सर्वजण या चर्चेत सहभागी झाले होते. आपल्या सर्वांचे धन्यवाद, आपण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. तर या बुलेटिनमध्ये इतकंच.